भारतीय बँकांमध्ये 40,000 कोटी रुपये पडून आहेत आणि या 40,000 कोटींचा आज कोणी मालक नाहीये। तुम्हाला हे सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरं आहे। एवढ्या मोठ्या रकमेवर कोणी का दावा सांगत नाहीये? बघूया। 42,272 कोटी रुपये भारतीय बँकेत पडून आहेत आणि त्यावर कोणीही आपला हक्क सांगण्याकरता पुढे आलेलं नाहीये। सरकारी आणि प्रायव्हेट बँक मिळून 40,000 कोटी रुपये आज भारतीय बँकांमध्ये आहेत, जे काढण्याकरताच कोणी आलेलं नाही। 2018-2019 मध्ये ही रक्कम 17,000 कोटी रुपयांच्या घरात होती, ती आता दुप्पटपेक्षा जास्त वाढली आहे। सेव्हिंग्स म्हणजेच बचत खातं, ज्यामध्ये 10 वर्षात कुठलीही देवाणघेवाण झालेली नाही, तसंच टर्म डिपॉझिट मॅच्युअर झाल्यावर सुद्धा 10 वर्षात ते कुणीही खात्यातून काढलेलंच नाही, अशा खात्यांचा यामध्ये समावेश आहे आणि ही रक्कम 40,000 कोटींच्या वर आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय मध्ये ही रक्कम सगळ्यात जास्त आहे। 2000 साली एसबीआय मध्ये 144 कोटी रुपये होते, ज्यावर कोणीही दावा केलेला नव्हता। तर 2023 मध्ये एसबीआय मध्ये 8,000 कोटी रुपये पडून आहेत, ज्यावर कोणीही दावा केलेला नाहीये। तर प्रायव्हेट बँकांकडे 2023 मध्ये 35,000 कोटी अनक्लेम्ड आहेत। अनेक वेळा खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्या खात्याची माहिती नसल्यामुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे ते खातं तसंच सुरू राहतं, त्यातली रक्कम तशीच राहते। तर अनेक वेळा बदली झाल्यानंतर किंवा स्थलांतर झाल्यानंतर लोक बँक खातं बंद करायचं विसरतात किंवा बँक खातं बंद करत नाहीत आणि त्यातली रक्कम सुद्धा मग तशीच सोडून द्यायची। तर काही वेळा कौटुंबिक वाद आणि कलह अशा वेगवेगळ्या कारणांमुळे बँकेतलं खातं आणि त्यातल्या रकमेवर कुणीही दावा करत नाही। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पैशांचं काय होतं? तर द डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड स्कीम 2014 यामध्ये आरबीआयनं या रकमेच्या वापराबाबत नियमावली तयार केलेली आहे। तसंच खातेदारांमध्ये जागृती निर्माण करणं किंवा अशा खातेदारांपर्यंत पोहोचण्याकरता देखील या पैशांचा वापर केला जातो। या खातेदारांची आणि त्यांच्या नॉमिनीजची लिस्ट वेळोवेळी बँक आपल्या वेबसाईटवर प्रकाशित करत असते। या रकमेवर नॉमिनी कधीही दावा करू शकतात। वेळोवेळी याबाबत जागृती निर्माण करून सुद्धा ही रक्कम वाढतच जात असल्याचं आरबीआयनं सांगितलेलं आहे। कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातल्या व्यक्तींनी बँकेला त्याबाबत माहिती देऊन त्या रकमेवर दावा सांगण्याची जबाबदारी कुटुंबाची असते। तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर तुम्ही बँकेशी संपर्क साधून अशा रकमेवर दावा करू शकता आणि कितीही वर्षांनी करू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।